श्रीराम. आज आपण एक अतिशय सुंदर आणि गहन विषय पाहणार आहोत. नाम कुठवर घ्यावे, म्हणजेच नाम जपाची खरी व्याख्या आणि महत्त्व काय आहे. चला तर मग सुरुवात करूया. नाम कुठेपर्यंत घ्यावे. आपला श्वासोश्वास जसा जीव आहे तसाच नाम घेणं देखील जीवश्वासाप्रमाणे असतं. आपण श्वास जसा मरणापर्यंत घेतो तसाच नाम देखील मरणापर्यंत घेणं आवश्यक आहे. श्वास थांबला म्हणजे मरण. त्याचप्रमाणे नामाशिवाय जगणं मेल्यासारखं असतं. जीव संपताना देखील नाम उरतो. अखेरचा मी जातो पण नाम मनात शिल्लक राहतो. नाम घेऊनही कधीही पुरे होऊ शकत नाही, कारण नामाचा प्रवास अनंत आहे. मुक्ती मिळाली तरीही कर्तव्य उरेल तर ते नामस्मरणाचं असतं. माणसाला गुंगीचं औषध देऊन तो गुंगी झाला की नाही हे पाहण्यासाठी अंक मोजतात. नाम जपताना मी नाम घेतो असं जाणवणं थांबलं तर तो व्यक्ती देहबुद्धीच्या पलीकडे जाऊन भगवंतात विलीन झालेला समजावा. नाम घेताना अशी अवस्था येते की मी असं काहीच राहत नाही, त्याला एकांत म्हणतात. या स्थितीत देहबुद्धीचा विसर पडतो आणि व्यक्ती स्वाभाविक समाधी प्राप्त करतो. नाम जपणं म्हणजे औषध घेण्यासारखंच. जसं निद्रानाश झाला तर झोप लागेपर्यंत औषध घेतो, तसंच मनाला समाधान आणि शांती मिळेपर्यंत नाम जपणं आवश्यक आहे. नाम उपधिरहित असल्यामुळे आपल्यालाही उपधिरहित होणं गरजेचं आहे. नामाने भगवंताचे सानिध्य मिळतं आणि कृपा लवकरच होते. ज्यावर भगवंताची कृपा असते त्याच्याच मुखातून नाम निघतो. नाम जपाची संख्या ठेवावी का? जर तुम्ही रोज जपाची संख्या ठरवली असेल तर नोंद ठेवणं उपयुक्त आहे. जपाची सवय लवकर लागण्यासाठी आणि नेमाने रोज कमीत कमी जप होईल यासाठी. पण ही संख्या पूर्ण झाली म्हणजे तो दिवस नामाशिवाय जाईल असा विचार करू नये. जप पूर्ण झाला तरी अजूनही नाम जपण्याची सवय ठेवावी. तर मित्रांनो, नाम घेणं म्हणजे आपल्या जीवनाचा अनिवार्य भाग आहे. जसा श्वास घेतो तसंच नाम देखील सतत घेणं गरजेचं आहे. नामाशिवाय जीवन अपूर्ण आहे. त्यामुळे आजपासूनच नाम जपण्याची सुरुवात करा आणि त्यातून आध्यात्मिक शांती व आनंद मिळवा. अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.